भाई से मिल चुके हैं। ये भैया हमारे अमृतसर से हैं, ठीक है। और इनका बच्चे देखिए प्यारे प्यारे, और हमसे बात ये लोग करना नहीं चाहते, पता नहीं क्यों। और इनका वाइफ, ठीक है। तो भैया आप कुछ बोलना चाहते हो? बहुत लोग भाई रसिया से शादी करना चाहते हैं, यही क्वेश्चन आता है भाई, मेरा कमेंट आता है। आप कुछ बोलना चाहते हो? जो इंडियन लोग ज़्यादा करके इंडियन लौंडे लड़के सब ऐसे मजाक वो लोग बार बार कमेंट करते हैं भाई मुझे रसियन से शादी करवा दो, रसियन से कांटेक्ट करवा दो। तो भाई इसके बारे में आप कुछ बताइए, क्योंकि आप शादी किए हैं यहाँ पर, ठीक है। आपका क्या विचार है इसके बारे में, क्या आप इन लोग क्वेश्चन के जवाब कुछ देना चाहते हैं, ऐसा करना चाहते हैं? कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडच्या पोरांना पुरुषांना रशियन महिलांबरोबर तरुणांबरोबर लग्न करण्याची मोठ्या प्रमाणात इच्छा होत आहे। कारण की आपल्या देशामध्ये राज्यामध्ये लग्नासाठी मुली महिला नवरीसुद्धा भेटत नाही आहे। मग इथं आपल्या देशात मुलगी भेटत नसल्यामुळं आपण अपेक्षा ठेवतोय ती म्हणजे रशियामधल्या महिलांकडून आणि रशियामधल्या तरुणींकडून। आता अपेक्षा ठेवणं हे सुद्धा काही चुकीचं नाही, माणसांना अपेक्षा ठेवलीच पाहिजे। कारण की आता सध्या मोठ्या प्रमाणात रशियन महिलांना भारतीय पुरुष आवडू लागलेले आहेत आणि बऱ्याच रशियन तरुणी या भारतामध्ये सून म्हणून येऊ लागले आहेत। याचे कित्येक उदाहरणं आपण पाहिलेले आहेत। पण मात्र सध्या एक चर्चा आहे की रशियन महिलांबरोबर लग्न केलं तर बरीच रक्कम त्या ठिकाणी भेटते, पैसे सुद्धा भेटतात आणि जर त्या ठिकाणी मूल जन्माला घातलं तर अजूनही पैसे भेटतात। खरंच हे सगळं खरं आहे का? रशियन महिलांबरोबर लग्न केलं तर पैसे भेटतात का, त्यांना मूल झाल्यावर पैसे भेटतात? हेच सगळं प्रकरण आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। कसं माहिती आहे का, रशियन महिलांचं क्रेज सध्या आपल्या राज्यामध्ये देशामधल्या अनेक तरुणांना पुरुषांना लागलेलं आहे आणि रशियन महिलांबरोबर लग्न करण्याची इच्छा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। पण मात्र त्यांच्यासोबत लग्न करण्याचे नेमके काय फायदे आहेत, मग ते फायदे खरंच भेटतात का फक्त ह्या नुसत्या चर्चा आहेत, हेच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। पण त्याच्या आधी हा व्हिडिओ पहा। देखो यार, शादी करना, शादी तो कोई भी कर सकता है। इन लोगों को वो मतलब नहीं है आपका रंग काला है पीला है, बड़े हो छोटे हो, इससे फर्क नहीं है। लेकिन बात आती है कि अगर किसी के साथ शादी करना, उसको सच में जानो, घूमो फिरो, खाओ पियो उसके साथ, फिर जाके कहीं जाके प्रपोज होता है। लेकिन एक छोटा सा बात बोल देता है, इंडियन लोगों को मोस्टली प्रॉब्लम होता है कि व्हाट्सएप के ऊपर मैसेज करके या किसी भी साइट के ऊपर मैसेज करके लिख देते हैं कि मेरे को तेरे से प्यार है और चल शादी कर ले। ऐसे शादी नहीं होती भाई। सही बात। यहाँ पे आओ, घूमो फिरो, खाओ पियो, जानो, सच में जानो कि भाई तुम एडजस्ट कर पाओगे कि नहीं, ये बात, और लड़की भी कर पाएगी कि नहीं, फिर जाके करना कुछ। अदरवाइज भाई दोनों का जिंदगी खराब होने के बहुत ज़्यादा चांसेस होते हैं। कि बच्चे होने के बाद यहाँ पे पैसा वगैरह का कोई सिस्टम है क्या? जैसे कि यहाँ पे मैं सुना हूँ कि एक बच्चे पे इतना पैसा मिलता है, ऐसा कुछ है क्या? यहाँ बच्चे के बाद कुछ पैसा गवर्नमेंट यहाँ पे करती है? बहुत कुछ देती है भाई। अभी मैं क्या एक नियर अबाउट एक बता देता हूँ कुछ। देखो पहला बच्चा होता है सिटी अगर सेंट पीटर्सबर्ग में हुआ है तो कुछ मेडल्स वगैरह उसको मिलते हैं। फिर कुछ बच्चा होने से पहले 30-40 हज़ार रुपये गवर्नमेंट ऐसे दे देती है। वैसे तो मेडिकल का कोई खर्चा नहीं है, बच्चा पैदा होने तक का शुरू से लेकर लास्ट तक कोई खर्चा नहीं है। पैदा होने से पहले भी 30-40 हज़ार, पैदा होने के बाद भी 10-20 हज़ार वो दे देती है। उसके बाद फिर हर महीने भी खर्चा अकॉर्डिंग टू आपका जो होती है सैलरी, उसके हिसाब से गवर्नमेंट तय करती है कितना पैसा दिया जाएगा। हर महीने कुछ और 10-15 हज़ार और आप लगा लो इधर उधर से, मतलब 20 हज़ार भी हमें महीना और दे देगी। प्लस ये मैं आपको ऐसा नहीं बोला कि अभी आगे बच्चा पैदा करो, ये किसी की जिंदगी मत बर्बाद करना। बात सही है, मतलब मैं जेन्युइन क्वेश्चन जो चल रहा था ये चीज़ें। उसके बाद फिर 3 बच्चों के लिए स्पेशल कार्ड देती है गवर्नमेंट, जिसमें हर महीने 3-3.5 हज़ार रुपये या 4 हज़ार रुपये कुछ गवर्नमेंट से आता है, जो आप सिर्फ बच्चों के लिए सामान खरीद सकते हो। उनके लिए खाना खरीदो या उनके लिए कपड़े खरीदो, खिलौने खरीदो, मतलब हर महीने आ रहा है। आपको कोई सरपीड़ लेने की जरूरत नहीं, जस्ट घर से निकलो, उसको क्या चाहिए जाके बाय कर दिया, बात खत्म। देखिए तो पहले बच्चे भी ऐसे ही चलता है, 2-3 साल ऐसा कुछ चलता है। सेकंड बच्चा अगर होता है तो सेकंड बच्चे पे भी कुछ पर मंथ 10-20 हज़ार तो नहीं देते, कुछ कम देते हैं, जैसे 5-10 हज़ार अकॉर्डिंग टू योर सैलरी। यार जैसे आपका तनख्वाह है, जैसे आपका सिस्टम है, उसको देख के तय करती है कि गवर्नमेंट कितना होना चाहिए। तो ये चीज़ होने के बाद नेक्स्ट क्या होता है कि एक सर्टिफिकेट देती है, 7 लाख रुपए का सर्टिफिकेट मिलता है सेकंड बच्चे पे। वो 7 लाख का सर्टिफिकेट आप घर लेने के लिए बाय करो, उसकी स्टडी के लिए रखो, या कुछ ऐसी चीज़ें, कोई गाड़ी ले सकते हो। लेकिन ऐसा नहीं कि पापा ले सकता है, पापा को नहीं मिलता, ये मम्मा को मिलता है भाई। मम्मा डिसीजन लेती है इस चीज़ का कि क्या होगा, और ये सच बात है। ऐकला व्हिडिओ, बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी, ऐकलं,
तो भारतीय पुरुष काय सांगतोय, त्यानं सांगितलं की त्यानं रशियन तरुणीबरोबर लग्न केलेलं आहे, त्याचा सुखाचा संसार सुरू आहे आणि त्याला त्या ठिकाणी काही रक्कमसुद्धा मिळालेली आहे. आता रशियन महिलांबरोबर लग्न केल्यानंतर त्या ठिकाणी पैसे मिळतात असं नाही, पण मात्र त्या ठिकाणी त्यांना जर मुलं झाले तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्या मुलांच्या आरोग्यासाठी, त्या मुलांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकार प्रत्येक महिन्याला पैसे पुरवत असतं, नाहीतर मग एकदाच त्यांच्या अकाउंटला पैसेसुद्धा जमा करतं आणि ही रक्कम ती जवळपास 7 लाख रुपयापर्यंत होते. आता पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला तरीसुद्धा त्या ठिकाणी पैसे भेटतात, कारण की त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे आणि लोकसंख्या वाढीसाठी त्या ठिकाणच्या सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मुलं झाले किंवा त्या ठिकाणच्या महिलांसोबत लग्न केलं तर पैसे भेटतात, असं थेट भारतीय नागरिकांनी रशियन महिलेबरोबर केलेल्या लग्नासंदर्भात सांगितलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर किंवा विविध चॅनलमध्ये सांगितलं जातं रशियन महिलाबरोबर लग्न करण्याचे फायदे आहेत, तर खरंच त्या ठिकाणी लग्नाचे खूप सारे फायदे आहेत. पण मात्र फायद्याबरोबरच त्या महिला आपल्याला कुठं भेटतील, कशा भेटतील हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आता त्या कशा भेटतात, काय भेटतात, त्यासाठी काय करावं लागतं याच्यावर आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे. पण मात्र तरीही ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्यासाठी की बाबा रशियन महिला या भारतीय पुरुषांसोबत का लग्न करतात, एवढ्या का आकर्षित होतात याची काही कारणंसुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. कारण की रशियामध्ये महिलांचं गुणोत्तर हे जास्त आहे, तर पुरुषांचीच त्या ठिकाणी संख्या कमी आहे. इकडून तिकडून त्या ठिकाणी महिलांचे पुरुषांबरोबर त्या ठिकाणच्या लग्न झाले तरी त्यांचं नातं काही फार काळ जास्त टिकत नाही, कारण की त्यांच्या पुरुषांसोबत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ही नाही तर ती, ती नाही तर ती, म्हणून त्या ठिकाणचे पुरुष हे जास्त भाव खातात आणि महिला त्यांच्या मागं लागतात. मग इतर देशांपेक्षा भारतीय संस्कृती ही मोठ्या प्रमाणात चांगली आहे, त्यांना भारतीय संस्कृती मोठ्या प्रमाणात आवडते, कारण की भारतीय पुरुष प्रेमामध्ये लग्नानंतर 7 जिएंगे 7 मरेंगे, 7 जन्मी 7 देंगे अशा शब्दा, कसमा, रस्मा ह्या सगळ्या खात असतात आणि दिलेलं वचन पूर्ण करत असतात. ते त्यांच्या बायकोबरोबर आणि ते त्यांच्या प्रेयसीबरोबर प्रामाणिकपणे प्रेम करतात. हीच गोष्ट रशियन महिलांना मोठ्या प्रमाणात आवडते, म्हणून त्या रशियन पुरुषांकडं मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी रशियन महिलांबरोबर लग्न केलेले आहेत, त्याचे विविध उदाहरणं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेले आहेत. पण मात्र तुम्हालाही जर रशियन महिलांबरोबर लग्न करायचं असेल किंवा तशी रशियन महिला भेटायची असेल तर ती तुम्हाला एखाद्या पर्यटन स्थळावर भेटू शकते, नाहीतर मग तुम्ही एखाद्या वेळेस विदेशात फिरायला गेलात त्या ठिकाणी भेटू शकते. पण मात्र त्या भेटीमध्ये तुमची वागणूक ही प्रामाणिक असली पाहिजे, नाही तर उठसूट माझ्यासोबत लग्न करते का, उठसूट माझ्यासोबत लग्न करते का असं म्हणून जमत नाही. कोणालाही बळजबरी किंवा एकतर्फी प्रेम करून सुद्धा जमत नाही. जर तुमचा स्वभाव चांगला असेल, तुम्ही दुसऱ्यांसोबत चांगलं वागत असाल तर समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्यासोबत चांगलं वागेल आणि तीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तेव्हाच तुम्हाला तिचं मन जिंकता येईल आणि तिच्यासोबत लग्न करता येईल. बळजबरी थेट रशियन दिसली की लाग तिच्या मागं, किती पैसे घेते, माझ्यासोबत लग्न करते का, असे प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणामुळं सोशल मीडियावर काही वेबसाईट आणि काही फेक अकाउंटसुद्धा तयार करण्यात आलेले आहेत की या ठिकाणी तुम्हाला रशियन महिला भेटतील, या ठिकाणी त्यांच्यासोबत तुमची ओळख करून दिली जाईल किंवा ती तुमची मैत्री होईल. या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, त्या ठिकाणी तुमची फसवणूकसुद्धा होऊ शकते. नाहीतर मग तुम्हाला प्रत्यक्षात जर कोणाला भेटायचं असेल तर मग तुम्ही राज्यभरामधले आणि देशभरामधले जे मोठे मोठे पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही फिरायला गेलात आणि नशिबानं तुमची तर त्या ठिकाणी कोणासोबत भेट झाली, एकमेकांचा स्वभाव आवडला तर ते तुमचं त्या ठिकाणी जमू शकतं, असं आपला प्रामाणिकपणानं या ठिकाणी वाटतं. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर जर तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल तर ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.